हॅलो नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आवरूनशी आम्ही टिका लावत होता, मग मी बी लावला टिका आणि मग गाडी काढली. आम्ही दोघांनी निघालो. तेवढ्याच आम्ही म्हणलं पेट्रोल टाकावं लागते गाड्या. मग गाडी वळ घेतली, पंपावर डायरेक्ट पेट्रोल टाकलं आणि तिथनं मग आम्ही निघालो आकुर्डी भक्तिशक्ती रोडनं. डायरेक्ट आलो भक्तिशक्तीला. भक्तिशक्ती गार्डनचा आणि त्या गार्डनमध्ये असलेला तिरंग्याचा एक व्ह्यू घेतला आणि तिथनं आम्ही लागलो डायरेक्ट जुन्या मुंबई पुणे हायवेला. रस्ता एकदम चिपमध्ये असल्यामुळं सॅमीने गाडी पळवली आणि आम्ही आलो डायरेक्ट गोराडेश्वरच्या पायथ्याला. गोराडेश्वरच्या कामाने जसा व्ह्यू घेतला, तिथं पोरं आली होती अकॅडमीची भरतीचा सराव करायला. तेवढ्याच आम्ही माझ्या पुढं हळूहळू निघून आला होता. मी बी मागणं पळतून त्याला गाठला आणि मग आम्ही निघालो वर टेकडीकडं. पण काय गाड्याचा दम भरल्यामुळे गाडी जरा हळूहळू यायला लागला. तेवढ्यात मग आलो आम्ही वरती आलो टेकडी. बरेच जण आमच्या आधी येऊन बसलेले होते, कारण इथं नजाराच एक नंबर आहे हो. हा बघा सनसेट पॉईंट गोराडेश्वरच्या डोंगराच्या शेजारच्या टेकडीवरून असा दिसतोय. हे सूर्य मावळतानाचं निसर्गरम्य दृश्य बघितल्यावर माणूस सगळं बघा ताणतणाव टेन्शन सगळं विसरून जाते. तुम्ही पण या एकदा बघायला. एकदम फ्रेश वातावरण आहे राव इथं. बघा लाल बुंद सूर्य मावळतानाचं कसं दृश्य दिसतंय. महाबळेश्वरचा सनसेट पॉईंट कसं दिसतोय तसं सेम दिसतंय बघा. आणि ह्याच्यापेक्षा भारी डोंगराच्या मागं गेल्यावर दिसतोय बघा. आता आहे का नाही, एक नंबर दिसतोय. तर असा सनसेटचा व्ह्यू घेतला आणि मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनचा एक त्याच टेकडीवरून असा व्ह्यू घेतला बघा. तर मित्रांनो, माझा हा मिनी ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.